नमस्कार. शिवाय किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत उपवासासाठी शेंगदाण्याची बर्फी. बघू आपण कशी बनवायची. पहिले मी शेंगदाणे भाजून घेतले थोडे. जास्त असं शेंगदाणे भाजायचे नाहीत. त्याचा थोडा वेळ गार होऊ द्यायचे शेंगदाणे आणि पाला काढायचा आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. शेंगदाणे पाला काढलेले. साखर टाकायची. मी आधी 1 वाटी टाकली होती आणि नंतर 1 वाटी 2 वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ घेतलाय. थोडं पाणी घालायचं. पाणी अगदी थोडं साखर बुडेपर्यंतच पाणी ओतायचं. हे आपण पाक घेऊया. बघा आपला पाक तयार झालाय. त्यातली साखर विरघळली आहे आणि चिकट चिकट लागायला लागला ना पाक की म्हणायचं पाक आलाय आपला. थोडंसं तूप घालूया आपण त्याच्यात. आता शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आता उपास चालू आहेत ना, आपल्या उपासासाठी आपल्या घरच्या घरी बनवायचे. खूप छान होती. ताटाला आपण एका तूप लावून घेऊया. असं सारखं फेटत राहायचं त्याला घट्टपणा येईपर्यंत. आणखीन 1 चमचा आपण तूप घालूया त्याच्यात. आपलं हे आता मिश्रण घट्ट झालं या. ताटात काढून घेऊया आपण हे. आणि आता आपण हे असं थापून घेऊया. ताटात सगळे पसरवून घेऊया. हाताला एक पिशवी घ्यायची म्हणजे जास्त असं पोळत नाही. ह्याचं गरम असते त्यामुळे चटका खूप बसतो याचा. थोडं तूप घालूया आपण सगळीकडून आणि आता ह्याच्या वड्या पाडून घेऊया. खूप छान झाल्यात वड्या. मऊ पण झाल्यात अशा. तुम्ही पण करून बघा ही रेसिपी. ही रेसिपी तुम्हाला आवडली असली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि करून बघा तुम्ही पण.